नाशिकमध्ये सुरू असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे। आज सकाळी शरद पवार कुसुमाग्रज नगरीमध्ये पोहोचले। स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासोबत शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या विविध स्टॉल्स आणि उपक्रमांना भेटीही दिल्या। नाशिकमध्ये सुरू असलेलं साहित्य संमेलन वाचकांसाठी पर्वणी ठरते। या ठिकाणी नामांकित प्रकाशन संस्थांसह लहान मोठ्या प्रकाशनांचे जवळपास 275 स्टॉल्स आहेत। महाराष्ट्र पोलिसांचं मुखपत्र असलेल्या दक्षताचा स्टॉल इथे लक्षवेधी ठरलाय आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। संमेलनस्थळी महाराष्ट्र पोलिसांचं मुखपत्र असलेल्या दक्षताचा स्टॉल देखील उभारण्यात आलेला आहे आणि इथे आपण जर बघितलं तर पोलिसांकडून म्हणजे कोविड योद्धा म्हणून पोलिसांना संबोधलं जातं। जीवाची बाजी लावत पोलिसांनी कोरोना काळात सेवा ही बजावली होती आणि त्याचीच दिवाळी अंक असेल मासिक जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। जे आपण जर बघितलं तर महापूर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी असेल, यासोबतच सारे काही जनतेसाठी जे कोरोना काळामध्ये जे पोलिसांनी काम केलेलं आहे, जे त्यांनी पोलिसांनी सेवा दिलेली आहे त्याचं इथे दाखवण्याचा प्रयत्न आहे। यासोबत हे स्टॉलधारक आहेत त्यांच्याशी बोलू। आता काय काय इथे बघायला मिळतं? महाराष्ट्र पोलिसांचं दक्षताचे मासिक आहे हे पहिल्यांदाच आपल्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेलं आहे। त्यामध्ये आम्ही आपल्या दक्षताचे जे महाराष्ट्र पोलिसांचे उत्कृष्ट तपास कथा प्लस पोलीस वृत्त विशेष काय असतं त्या संदर्भात जे आपले मासिक असतात नियमित त्यांचा स्टॉल आपण या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लावला आहे आणि त्या अनुषंगाने आपण सवलतीच्या दरात आपले हे पुस्तक मासिक आहेत ते विक्री करत आहोत आणि त्याचा आपल्याला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर वाढू पोलिसांचा सन्मान, देव दक्षता संशोधन यासह म्हणजे पोलिसांनी अनेक प्रबोधनपर जे कामं केली जातात, जनजागृती केली जाते ते देखील दाखवण्याचा इथे प्रयत्न आहे आणि पहिल्यांदाच साहित्य संमेलनामध्ये पोलिसांचा स्टॉल्स हा इथे दिसून येतोय। कॅमेरामॅन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी। खरं तर नाशिकमध्ये होत असलेल्या संमेलनामध्ये हा अनोखा स्टॉल बघायला मिळतोय। साहित्य संमेलनातून मराठीचा जागरा केला जातोय, आपली मराठीची जगभरात कशी ओळख होईल यासाठी प्रयत्नही केले जात आहेत। यासोबतच तुमची स्वाक्षरी देखील मराठीत असावी हे सांगण्याचा प्रयत्न हा बुलढाण्याचे एक शिक्षक करतायत। गोपाळ वाकोडे म्हणून हे शिक्षक आहेत आणि येणाऱ्या नागरिकांकडून त्यांना त्यांची नावं जाणून घेतात आणि त्यानुसार त्यांची सही मराठीत कशी असेल याचं प्रशिक्षण ते त्यांना देत आहेत। वाकोडे सर आहेत त्यांच्याशी बोलूया। सर, काय नक्की आपला प्रयत्न? सर, आज आपण 100 सह्या जर घेतल्या तर 100 सह्यामध्ये 2, 4, 5, 6, 7, 8 फक्त सह्या मराठीमध्ये असतात। आपण राहतो मराठीत, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, मग आपण मराठीत सही फार करावी म्हणून 2005च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होतं। केशव यशराम सर अध्यक्ष होते। त्यावेळेस मी सुरुवात केलेला हा माझा उपक्रम आहे मराठी भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी। म्हणून सर मी लाखो किलोमीटर या 16 वर्षात लाखो किलोमीटर फिरून जवळपास 5 लाख लोकांना मी सह्या शिकवलेल्या आहेत मराठीमध्ये। तर आता समजा माझं नाव प्रांजल कुलकर्णी आहे, माझी मराठीत सही करायची आज कशी होईल ते आम्हाला एकदा सांगाल ना? हॅलो, मी थोडा गडबडीत आहे, 6 वाजता फोन करा, मी फ्री असतो त्यावेळेस। तर आपण जर बघितलं म्हणजे माझं नाव प्रांजल कुलकर्णी असं आहे आणि तीच प्रांजल कुलकर्णीची सही ही स्वाक्षरी मराठीत कशी असेल ते दाखवत आहेत। सर, किती प्रकारचे तुम्ही स्वाक्षरी? 5 प्रकार करतो। 5 प्रकार। तर अशा प्रकारे म्हणजे की मराठीमध्ये स्वाक्षरी आपली कशी असावी हे ते प्रशिक्षण देतात आणि नक्कीच हा एक त्यांचा कौतुकास्पद असा एक उपक्रम देखील म्हणावा लागणार आहे। तुमची सही ही मराठीतच असावी आणि प्रत्येकाने महाराष्ट्रीयन प्रत्येक माणसाने आपली सही आपली स्वाक्षरी ही मराठीतच करावी असं देखील ते बोलून दाखवत आहे, अशी देखील ते इच्छा व्यक्त करतात। कॅमेरामॅन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। गेल्या काही महिन्यांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेचा विषय ठरलेत। एवढा आता हे जे संमेलन नाशिकमध्ये पार पडतंय त्या संमेलनामध्ये देखील सावरकर हे वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेचा विषय हे ठरलेला आहे आणि याच सावरकरांची या संमेलनामध्ये
विविध स्टॉल्स हे बघायला मिळत आहेत. आपण जरी आता इथे बघितलं तर सावरकरांची लिखित विविध पुस्तकं आहेत, त्यांचे साहित्य आहेत, हे इथे वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नक्की काय या मागचा उद्देश आहे, काय सांगण्याचा नक्की या स्टॉलधारकांचा प्रयत्न आहे, त्यांच्याशी आपण बोलायत. सर, काय काय इथे बघायला मिळत आहेत, काय नक्की आपलं? नमस्कार. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या व्यास क्रिएशनच्या हा जो स्टॉल आहे त्याला आम्ही विनायक दामोदर सावरकर साहित्य दालन असं नाव दिलेलं आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेली आणि स्वातंत्र्यवीरांवर लिहिलेली अशी वेगवेगळी शेकडो पुस्तकं आज इथे उपलब्ध आहेत. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक सावरकर प्रेमी आवर्जून या स्टॉलला भेट देत आहेत, पुस्तकं मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत, चालत आहेत. आणि आज त्यातलंच एक धगधगते यज्ञकुंड विदा सावरकरांचं व्यास क्रिएशन प्रकाशित या पुस्तकाचं 8व्या आवृत्तीचं प्रकाशन झालं, जी इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, ब्रेल लिपी अशा विविध सगळ्या भाषांमध्ये प्रकाशित झालेली आहे. आणि आजवर ती 5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ई कॉपीमध्ये देखील वाचलेली आहे. अशा प्रकारे सावरकरांच्या साहित्याला मोठ्या प्रमाणात विविध स्तरावरून मागणी आहे. आणि आम्ही ठरवून स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी स्वातंत्र्यवीरांचं दालन असावं, तिथलं सावरकरांचं साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावं, याकरता हा एक छोटेखानी प्रयत्न आमच्या बाजूने केलेला आहे. आम्ही गेले अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर घराघरात मनामनात असा एक संकल्प केलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत हा विषय आम्ही आज इथे करतोय. त्यात अगदी माझी जन्मठेपपासून अनादे अनित्य सावरकर, ये मृत्यू ये अशी वेगवेगळी पुस्तकं, धनंजय कीरांच्या पुस्तकांपासून स्वातंत्र्यवीरांच्या पुस्तकांपर्यंत अनेक पुस्तकं आज इथे उपलब्ध आहेत. तर एकंदरीतच सावरकर हे घराघरात पोहोचावे हाच या मागचा उद्देश आहे. आणि सावरकरांची विविध स्टॉल्स हे इथे बघायला मिळत आहेत. कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळावा भरलाय आणि इथे खरं तर विविध स्टॉल्स आहेत, मात्र यासोबतच ग्रंथालय प्रकाशनची सर्व पुस्तकं ही इथे उपलब्ध आहेत, ज्याला वाचक हे अधिक पसंती देताना देखील बघायला मिळत आहेत. यासोबतच विशेष म्हणजे इथे तुम्हाला एबीपी माझाचा 2021चा दिवाळी अंक, जो माझाने पहिल्यांदाच दिवाळी अंक हा काढला, प्रकाशित केला होता, तो देखील इथे बघायला मिळतो, ज्याचं प्रकाशन देखील ग्रंथालय या प्रकाशनामार्फतच केलं गेलं होतं. संदेश इंगळकर सर आहेत, जे विश्वस्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलाय. सर, कसा प्रतिसाद मिळतोय, काय? नाही, उत्तम चांगला प्रतिसाद आहे. खरं तर असं वाटलं होतं की पावसाळी वातावरण आहे सगळं, माणसं गावाच्या लांब येतील की नाही येतील, पण तसं काही घडलेलं नाही आहे. भुजबळांनी उत्तमरित्या चांगली मांडणी केलेली आहे. कार्यक्रमाची विविध दालनं आहेत, ती चांगल्या प्रकारे सजवलेली आहेत. आणि आता तुम्ही सगळं बघताच आहे की प्रेक्षकांची गर्दी वाढते. मला असं वाटतं की आज उद्या ही गर्दी वाढलेली असेल, कारण वाचकांना आता कुठेतरी ते 1.5-2 वर्ष घरीच होते, की त्यांना असं कुठे बाहेर जाता आलं नाही. पुस्तकं मागवली ती, पण ती ॲमेझॉनवर मागवली. आपण बघून घेण्यातली जी गंमत असते आणि नुसतं काहीतरी वाचून आपण नेटवरून पाहिलेलं असतं, तर पाहून हाताळून आणि परत जे पुस्तक आपण घेतलंय तो जर लेखक आपल्याला दिसला आणि त्याच्याशी जर आपल्याला संवाद करता आला, तर तो एक चांगला योग असतो. तोही त्यांना इथे आनंद घेता येतो. त्यामुळे सगळं अख्खं नाशिक शहर इथे लोटलेलं आहे. नक्कीच तुम्हाला जर काहीसं असं वेगळं काही वाचावं असं वाटलं किंवा असं एखादं पुस्तक खरेदी करावं असं वाटलं, तर या ग्रंथालयाच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या. कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.